अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. खरं अजित पवार गटाचे जे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी 2 दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलेला आहे. आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नामदेवजी भगत यांनी खरं तर 2 दिवसापूर्वी शिंदेच्या शिवसेनेत झेंडा तो हाती घेतलेला आहे. खरं तर आपलं टीव्ही 9 मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. पाहतोय की खरं तर आपण 2 दिवस कोणाला प्रतिक्रिया दिली नाही आणि अचानक आपण आज पत्रकार परिषद घेतली प्रतिक्रिया दिलेली आहे. काय पहिली भावना? नाही, मी अजित पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला धक्का देऊ शकत नाही, कारण मी काही एवढा मोठा कार्यकर्ता नाहीये. परंतु मला ज्या ठिकाणी ताकद जी गरज होती किंवा राजकीय ताकद म्हणा, शासकीय ताकद म्हणा, ती न मिळाल्यामुळं जिल्हाध्यक्ष माझ्याकडे होतं, परंतु मी लोकांची कामं, जे प्रश्न होते ते सोडवण्यासाठी कमी पडत होतो. त्यावेळेला मी त्यांना दोघांनाही पत्र दिलं होतं. तटकरे साहेब असतील, अजितदादा असतील, ते माझ्यापेक्षा फार मोठे आहेत. मी त्यांना पत्र दिलं होतं की बाबा रे, मला काम करण्यासाठी अडचण होते. वेळोवेळी त्यांना मी त्या गोष्टीची कल्पना दिली होती, परंतु ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते. ते फार त्यांच्याकडे कामं असतात आणि म्हणून मी आपला निर्णय घेतला की बाबा अजून त्यांना आपण त्यांच्याकडे एवढी कामं आहेत, त्रास होत होता, आपण अजून त्रास त्यांना का द्यावा, म्हणून मी निर्णय घेतलेला आहे. आणि फार काय अपेक्षा नाहीये. आपल्या वार्डापुरतं आपल्याला काम करावं या दृष्टिकोनातून मी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याबरोबर, कारण माझी मुलगी पण त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे, माझं जावई प्रवेश केलेला आहे, तर कुटुंब एकत्र राहावं. कारण हा आपण नेहमी म्हणतो की ते जे मुलगा एका बाजूला, सून एका बाजूला किंवा भाऊ एका बाजूला, त्यापेक्षा आपली सगळं कुटुंब एकत्र असावं. आणि म्हणून ती ताकद माझी जी आहे ती शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये जाऊन अजून वाढेल, लोकांची सेवा करता येईल या दृष्टीने मी प्रवेश केलेला आहे. भगतची आपल्याला काय आश्वासन वगैरे काही देण्यात आलेली आहे का? मला सांगा तुम्ही, मी सिडको डायरेक्टर, मी 25 वर्ष नगरसेवक, मी विरोधी पक्षनेता, मच्छिंद्र संघाचा अध्यक्ष, 40 वर्ष मी कार्यकर्ता काम करतो. 2 वेळा मी डीपीटीसी मेंबर होतो. मच्छीमार संघाचा गव्हर्नमेंटचा मी डायरेक्टर होतो. मला बेस्ट कॉर्पोरेट बेस्ट स्पीकर अवॉर्ड मिळाला. माझं हायस्कूल आहे, कॉलेज आहे, डिग्री कॉलेज आहे, पतसंस्था आहे, रिक्षा युनियन आहे, अखिल नागरिक कोली समाज प्रबोधन ट्रस्टचा मी अध्यक्ष आहे. हे एवढं सगळं असताना मी आता जमीन पहिले छोट्याशा घरात राहत होतो ग्राउंड फ्लोअरला, आता मी 16 माला राहतो. आता मी 26-27 मधलं राहणार आहे. अजून काय आपल्याला पाहिजे? देवावर पण नाराज नाही, अजितदादांवर पण नाराज नाही आणि तटकरे साहेबांवर नाराज नाही आणि काही अपेक्षा नाही. शिंदे साहेब मला माझे कॅलिबर आहे, मला जे समजतं, माझे जो अनुभव आहे, 40 वर्षात शिदोरी आहे अनुभवाची, ते त्याच्याप्रमाणे मला शिंदे साहेबांनी काम देतील ते मी काम करणार आणि ताकदीनं करणार. नक्कीच. काही आश्वासन म्हणजे आम्ही असं विचारतो की काही भगत परिवाराला काही तिकीट काही देण्याचं काही आश्वासन दिलेलं आहे? मला सांगा की माझे जर पद आहे नगरसेवक लढवायची, तर मला शिंदे साहेब देतील. ते आश्वासन काय आपण मागायची गरज आहे? समजा समजा मला नाही दिलं तर मी त्यांच्याशी कसं भांडणार? ते त्यांची मालकी आहे, द्यायचं की नाही द्यायचं. काय वाटतं? शेवटचा एक प्रश्न, महापौर कोणाचा? महापौर जो आहे, बघा मी काय ज्योतिषी नाही आहे, मी काय फार मोठा नेता नाही, परंतु जिथं शिंदे साहेब, आपण म्हणतो ना लात मारेन पाणी काढेन, शिंदे साहेब तुम्ही बघताय 40 लोकांना घेऊन गेले आणि 60 लोक निवडून आणले. विचार करा, आज 2ऱ्या नंबरचा पक्ष महाराष्ट्रात झालेला आहे. किती नगराध्यक्ष, किती नगरसेवक निवडून आणले? सहज नाही होतो. शेतामध्ये शेती म्हणजे काम केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय त्या ठिकाणी धान्य पिकत नाही. हा शिंदे साहेब, त्यांचे सर्व टीम, आता इथं नवी खासदार नाटा साहेब असतील, चौगुले साहेब असतील, किशोर पाटकर असतील, या सर्व लोक मेहनत घेतात, काम करतात आणि रात्र दिवस राबणारे जे लोक आहेत. आणि शिवसेना ठाण्यावाले तुम्हाला माहितीये, आता ठाण्यावाल्यावर ते लोक काय म्हणायचे, यांची ठाण्यापर्यंत सेना आहे, आता अख्ख्या महाराष्ट्रात आहे आणि काही दिवसामध्ये भारत देशामध्ये बऱ्याच ठिकाणी जाईल. आणि शिंदे साहेब एकदम डॅशिंग नेतृत्व आहे, प्रामाणिक नेतृत्व आहे. त्यांनी ज्या वेळेला उठाव केला त्यावेळेची शिवसेना ना आताची शिवसेना ही त्यावेळेला ठाण्यात होती, आता तर अख्ख्या महाराष्ट्रात आहे. आणि शिंदे साहेब जेव्हा जातात दिल्लीला, ज्यांना भेटायला जातात त्यांना भेट मिळते आणि त्यांना गरज असते तेव्हा शेतावर काम करतात. लोकांच्या पोटात दुखतं, अरे शेतावर गेले, शेती करायला लागले. अरे निसर्गामध्ये रम्य वातावरणामध्ये शेती करणं हे तर आपण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं तर कामच आहे. आणि म्हणून शिंदे साहेबांच्या बद्दल ते फार कमी, आम्ही तर जास्त बोलतो, शिंदे साहेब फार कमी बोलतात, परंतु काम मात्र डबल टिबल चौपट करतात. आणि जो 4-4 वाजेपर्यंत काम करतोय,
लोकांना भेटतोय, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना भेटतात, समस्या समजून घेतात. कोण आहे मला सांगा ना, 4 वाजता कोणाला तरी अधिकाऱ्याला फोन करणं आणि त्या अधिकाऱ्याने पण फोन उचलणं. आज ऐरोलीमध्ये आपण पिक्चर 2.5 तास बघत नाही, तर 4 तास लोक त्या ठिकाणी थांबली. ही काही करिश्मा नाही, तो का करिश्मा आहे. शिंदे साहेबांना बघण्यासाठी, ऐकण्यासाठी, भेटण्यासाठी 4-4 तास लोक एका जागेवर बसतात, न खाता पिता. तर ही चमत्कार नाही तर काय आहे. खरं तर नवी मुंबईमध्ये आगरी कोळ्यांचे दैवत म्हणून आपली एक ओळख आहे. तर आगरी कोळ्यांचं नेतृत्व सांभाळण्याची काय जबाबदारी देण्यात येईल? या बाबतीत न तर मी सांगू शकेन की महाराष्ट्रामध्ये आगरी कोळी समाजाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी महाराष्ट्र लेवलला साहेब मला देणार आहेत. आणि याच्यामध्ये पण मी सांगतो, उद्या साहेबांना जर उद्या माझ्यापेक्षा चांगला मोठा जर कोणी माणूस भेटला आणि त्यांनी ते दिलं तर मला मी काय नाराज होणारा कार्यकर्ता नाही. एक शेवटचा प्रश्न, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती मिळून लढणार 16 आपली शिवसेना लढणार. मी काय मॅनेजर नाही किंवा मी काय कुठं अध्यक्ष नाही किंवा कुठं मी कसं सांगू शकतो. आमच्या पक्षाचे प्रमुख शिंदे साहेब आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, चव्हाण साहेब, आता शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती करायची असेल तर हीच लोक करू शकतात. आणि त्यांनी केली ते मला काय, त्यांनी केलं का आम्ही होकार द्यायचं, नाही केलं तर लढायचं. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत हे होते नामदेव भगत यांचं असं म्हणणं आहे की मी आगरी कोळी लोकांचं ते नेतृत्व सांभाळतो, त्याची जबाबदारी देण्याचं आश्वासन मला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे. कॅमेरा पर्सन राजेंद्रसह मी रवी कराड, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.